खाली डोकं वर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. सीईटीचा पेपर विकणाऱ्या सरकारचा निषेध असो. सीईटीचा पेपर विकणाऱ्या सरकारचा निषेध असो. सीईटीचा पेपर फोडणाऱ्या सरकारचा निषेध असो. निषेध असो, निषेध असो. सरकारचा निषेध असो. निश्चितच हे उपरोधिक आंदोलन आज आमच्यावर करण्याची वेळ आली आणि या सरकारने आणली आहे. गेली एक वर्ष बघितलं तर मुलांच्या भवितव्याशी कोणतंही देणं घेणं नसलेलं हे सरकार आहे. मुलं अभ्यास करतायत, कोणतं नियोजन करतायत आणि आम्ही उद्या परीक्षेला जाणार अशा पद्धतीने मुलं रात्रंदिवस आपले डोळे फोडून अभ्यास करतात आणि त्यांना आदल्या दिवशी कळतं ह्या नालायक सरकारमुळे पेपर फुटला आहे आणि परीक्षा रद्द झाली आहे आणि मुलं हताश होऊन जातात. आज मुलांच्या भवितव्याशी पूर्णपणे छेडछाड हे सरकार करतंय आणि सरकारचे कुठेतरी डोळे उघडावेत म्हणून आम्ही स्पेशल ऑफर आज बुधवारच्या कुडाच्या बाजारमध्ये देऊन सरकारचे डोळे उघडण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो. आत्महत्या करताय. मुलांना आत्महत्या करण्याची वेळ आणि याच्या पुढे परीक्षा द्यायची की नाही याबद्दल मुलं साशंक राहणार आहेत आणि या संदर्भात हे आज आम्ही हे आंदोलन सरकारचे डोळे उघडण्यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. अरे या सरकारचा निषेध असो. मान्सून ऑफर लावली आहे. मान्सून ऑफर म्हणजे काय? आता शिक्षण मंत्री विकतातच आहेत ना पेपर, ते ऑफर देत आहेत, आमदार खासदार फोडतायत आणि आता मुलांचं भवितव्य फोडतायत. त्याच्यामुळे कुठेतरी हे उपरोधिक आंदोलन करण्याची आणि सरकारचे डोळे उघडण्याची वेळ आमच्यावर आली आहे म्हणून आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. भ्रष्ट सरकार, भ्रष्ट सरकार, मोदी सरकार, निंदा सरकार, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी छेडछाड करणाऱ्या सरकारचा, विद्यार्थ्यांच्या भविष्याची छेडछाड करणाऱ्या सरकारचा, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी छेडछाड करणाऱ्या सरकारचा, विद्यार्थ्यांच्या भविष्याची छेडछाड करणाऱ्या सरकारचा. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. मोदी सरकार. अभ्यास करायची गरज नाही, मुलांचा अभ्यास करायची गरज नाही. पेपर फुटले, पेपर लवकर घ्या. हे फक्त एकदा कुणाच्या बाजारात गावतले, लवकर घ्या. पेपर विकत घ्या आणि आपल्या मुलांची भवितव्य ठरवा.